नमस्कार बोल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पुन्हा इयत्ता 8वी विषय आहे सामान्य विज्ञान. प्रकरणाचं नाव आहे फोर्स अँड प्रेशर, बल आणि दाब. या प्रकरणाचा निम्मा भाग आपण अगोदर पाहिलेला आहे. त्यामध्ये फोर्स, व्हॉट इज अ फोर्स, इफेक्ट ऑफ फोर्स, इनर्शिया अँड टाईप्स ऑफ इनर्शिया हा भाग आपण मागच्या भागामध्ये त्या ठिकाणी पाहिलेला आहे. आज आपण या प्रकरणाचा पुढील भाग पाहणार आहोत की ज्या भागामध्ये प्रेशर, दाब, त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला दिलेली आहे ॲक्टिव्हिटी. टेक सम शार्प पॉइंटेड नेल्स अँड पुश देम into a wood by hammering on their heads. Now take a nail and hold it with its head on the wood and hammer it down from the pointed end. What does this simple experiment tells? The nail easily penetrate into wood from its pointed end. From this, you will notice that when force is applied on the head of the nail, it is easy to hammer into the wood. की साधारणपणे आपण जर एक टोकदार खिळा आणि त्या टोकदार खिळा जर आपण लाकडामध्ये हातोडीने त्या ठोकण्याचा प्रयत्न केला तर टोकाकडचा भाग हा लाकडामध्ये सहजासहजी त्या ठिकाणी जातो. पण तोच जर खिळा आपण उलटा करून ठोकण्याचा प्रयत्न केला तर तो लाकडामध्ये जात नाही, शिरत नाही. याचं कारण असं आहे की क्षेत्रफळ कमी असल्यास दाब जास्त आणि क्षेत्रफळ वाढविल्यास दाब हा काय होतो, कमी होतो. याचं दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल की आपण जे काही पेपर आहे, पेपरला टाचणी त्या ठिकाणी लावतो, त्या टाचणीचं टोक आपण पेपरच्या बाजूने पकडतो. यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा. It is easy to cut vegetable fruit with a sharp knife. A blunt knife does not work here. Why does this happen? साधारणपणे भाजी फळे चिरताना धारदार सुरीने कापणे सोपे जाते, बोथट सुरी अशा कामी उपयोगी पडत नाही. हे कशामुळे होतं तर त्याचा आन्सर सांगितलेला आहे. द लेस ऑफ द सरफेस एरिया द ग्रेटर इज द इफेक्ट ऑफ द फोर्स, while the surface area is more then the effect of the force is less. याचा अर्थ असा होतो की बल ज्या क्षेत्रफळावर कार्यरत असते ते क्षेत्रफळ कमी असल्यास बलाचा परिणाम जास्त असतो. बोथट सुरीपेक्षा धारदार सुरी वापरल्यास प्रयुक्त बल खूप कमी क्षेत्रफळावर कार्य करते. परिणामी धारदार सुरीने भाजी फळे चिरणे सोपे जाते. Pressure, दाब. The force exerted perpendicularly on a unit area is called as a pressure. की एकक क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब असे म्हणतात. The formula of pressure is equal to force and the unit of force is Newton upon area on which the force is applied. Then the area unit is meter square. Therefore, the unit of pressure is equal to the SI unit of the force is Newton. Area is measured in meter square. Hence, the SI unit of pressure is Newton per meter square. It is also known as Pascal. Pressure is a scalar quantity. दाबाचं एकक त्या ठिकाणी आपण पाहिलंय. दाबाचं सूत्र आहे त्या ठिकाणी दाब बरोबर बल भागिले ज्यावर बल प्रयुक्त केले गेले ते क्षेत्रफळ, आणि दाबाचा एसआय एकक आहे त्या ठिकाणी न्यूटन पर मीटर स्क्वेअर, त्यालाच आपण पास्कल असं म्हणतो. आणि दाब ही आदिश राशी आहे. Then if the area increase, pressure reduce for the
same force, and if the area decrease, the pressure increases for the same force. That means जर क्षेत्रफळ वाढले की त्याच बलाला दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी केले की त्याच बलाला दाब वाढतो. For example, due to natural adaptation, the bottom surface of camel feet are broad. Hence, the camel's weight is exerted on a large area and the pressure on the sand is reduced. This is why camel feet do not penetrate into the sand and it becomes easy to walk. की याचं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल की वाळवंटी प्रदेशामध्ये असलेला जो काही उंट आहे, उंटाला त्या ठिकाणी चालताना भरभर चालता येते. याचं कारण आपल्याला पाहिलेलं आहे की उंटाच्या पायाचे तळवे हे पसरट असल्याने उंटाचे वजन अधिक पृष्ठभागावर पडते, परिणामी वाळूवर पडणारा दाब कमी होतो. त्यामुळे उंटाचे पाय वाळूत घुसत नाहीत व त्याला चालणे सोपे होते. प्रेशर ऑन अ सॉलिड, स्थायूवरील दाब. वेगवेगळ्या पदार्थावरती दाब पडत असतो. स्थायू असेल, द्रव असेल, वायुरूप असेल. तर त्यामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत प्रेशर ऑन अ सॉलिड, स्थायूवरील दाब. एअर प्रेशर इज एक्सर्टेड ऑन ऑल ऑब्जेक्ट केप्ट इन एअर. व्हेन अ वेट इज केप्ट ऑन अ सॉलिड, प्रेशर इज एक्सर्टेड ऑन इट. दिस प्रेशर डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ द वेट्स and the contact area between the two. एकाच पातळीत द्रवाचा दाब एकच असतो, तसेच द्रवाच्या हवेत ठेवलेल्या त्या सर्व स्थायू पदार्थावर हवेचा दाब असतो. स्थायूवर एखादे वजन ठेवले तर त्या वजनामुळे स्थायूवर दाब पडतो. तो त्या वजनावर व वजनाच्या स्थायूवरील संपर्काच्या क्षेत्रफळावरती अवलंबून असतो. दॅट इज प्रेशर ऑन अ सॉलिड. त्याची एक आपल्याला प्रेशर अँड फोर्स अँड प्रेशर त्या संदर्भामध्ये एक डायग्रॅम आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे की दोन ठोकळे आहेत. ए डायग्रॅममध्ये त्यामध्ये एक फळी ठेवलेली आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फोर्स ॲक्ट होत नाही. त्यानंतर बी डायग्रॅममध्ये आपण पाहिले की पुस्तकं ठेवलेली आहेत. ती पुस्तकं त्या फळीवर पसरून ठेवल्यामुळं दाबाचा इफेक्ट हा कमी होतो. आणि डायग्रॅम सीमध्ये जर आपण पाहिली ती सगळी पुस्तकं एकमेकावर ठेवल्यानंतर त्या पुस्तकाचं क्षेत्रफळ एरिया कमी होतो आणि एरिया क्षेत्रफळ कमी झाल्यामुळं दाबाचा परिणाम त्या ठिकाणी जास्त होतो. त्यामुळं ती फळी आपल्याला वाकलेली दिसते. स्थायूवरील दाब, प्रेशर ऑन अ सॉलिड. Then pressure of liquid, द्रवाचा दाब. At any one level the liquid pressure is the same. Also the pressure increases as the depth of the liquid increases. एकाच पातळीत द्रवाचा दाब एकसारखाच असतो, तसेच द्रवाच्या खोलीप्रमाणे दाब वाढत जातो. At any one level of liquid pressure is the same. Also the pressure increases as the depth of the liquid increases. यामध्ये आपण एक डायग्राम लेव्हल अँड प्रेशर ऑफ अ लिक्विड. साधारणपणे एक बाटलीला त्या ठिकाणी 0.1, 2, 3 यामध्ये जर आपण छिद्र पाडली, पाणी जर आपण त्या बाटलीमध्ये भरलं आणि त्या बाटलीच्या तीनही छिद्रामधून पाण्याचा जो काही फ्लो आहे त्या फ्लोची लेंथ जर आपण पाहिली, लांबी जर आपण पाहिली, प्रेशर जर पाहिलं आपण, तर 0.1 मध्ये त्या ठिकाणी काय होतं आहे की पाण्याचा दाब हा जास्त असल्यामुळं पाणी जास्त अंतरावरती पडतं आहे. 0.2 मध्ये जर आपण पाहिलं तर तिथं पाण्याचा दाब कमी होतो. त्याचप्रमाणे 0.3 मध्ये जर आपण पाहिलं तर पाण्याची जसं वर जाऊ तशी एअर प्रेशर, पाण्याचा दाब हा कमी होत जातो. व्हाय डज इट हॅपन्स, असे का घडते?
त्याचं तेच तर. बंद कर ना. Gas also exerted pressure on the wall of the container in which it is enclosed. All gases and liquids have common name fluid. Pressure equally in all direction at a point with the fluid. वायूचा दाब. सर्व वस्तूवर वायूचा दाब हा सारखाच असतो. उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर बलून फुगा. फुगा ज्यावेळेस आपण फुगवतो त्यावेळेस त्या फुग्यावरती सगळ्या बाजूंनी सारखाच दाब पडतो. देन ॲटमॉस्फेरिक प्रेशर, वातावरणीय दाब. एअर सराउंड्स द अर्थ फ्रॉम ऑल साइड्स. This layer of air is called atmosphere. The atmosphere exceeds to about 60 km height. It further extends up to about 400 km in a very dilute form. The pressure created due to air is called atmospheric pressure. की वातावरणीय दाब. पृथ्वीवर सर्व बाजूंनी हवेचे आवरण आहे. त्या हवेच्या आवरणाला आपण वातावरण असं म्हणतो. हवेमुळे निर्माण झालेल्या दाबाला वातावरणीय दाब असं म्हटलं जातं. हवेचा दाब म्हणजे वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर होय. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द रेशो ऑफ वेट अँड एरिया ऑफ द सरफेस. म्हणजे हवेचा दाब म्हणजे वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर होय. द एअर प्रेशर ॲट द सी लेवल इज कॉल्ड 1 atmospheric pressure. Air pressure decreases as one goes up in height from the sea level. समुद्र सपाटीवरील असणाऱ्या हवेच्या दाबाला एक ॲटमॉस्फेरिक म्हणतात. जसजसा आपण समुद्र सपाटीपासून दूर जाऊ तसतसा हवेचा दाब हा कमी होत जातो. त्यातलंच आहे काय महापुरुष कसं खाली. One atmosphere is equal to 101 into 10 raised to 3 Pascal equal to 1 bar equal to 10 raised to 3 millibar. That is 1 millibar is nearly equal to 10 raised to 2 Pascal. That is called hectopascal. We constantly bear the atmospheric pressure on your head. However, the cavities in our body are also filled with air, and arteries and veins are filled with blood. Therefore, we do not get crushed under water and due to atmospheric pressure as the pressure is balanced. की आपण वातावरणाचा दाब सतत डोक्यावर बाळगत असतो, परंतु आपल्या शरीरातील पोकळ्यामध्ये हवा असते आणि रक्तवाहिन्यामध्ये रक्तही असते. त्यामुळे पाणी व वातावरणीय दाबाखाली आपण चिरडले जाऊ शकत नाही, कारण वातावरणाचा दाब हा संतुलित होतो. Buoyant force, प्लावक बल. The upward force acting on the object is water, in water or the other fluid or gas is called the buoyant force. पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त
बलाला प्लावक बल असे म्हणतात. व्हेन ॲन ऑब्जेक्ट इज डिप्ड इन अ लिक्विड, अ बायोन फोर्स ॲक्ट्स ऑन इट अँड हेन्स इट ॲपियर्स दॅट द वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज रिड्यूस. द्रवात बुडवलेल्या वस्तूवर प्लावक बल प्रयुक्त होत असल्याने वस्तूचे वजन कमी होते. इट बिकम्स इझियर टू स्विम इन अ सी वॉटर दॅन इन अ फ्रेश वॉटर. दिस इज बिकॉज द डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज हायर दॅन द डेन्सिटी ऑफ फ्रेश वॉटर ड्यू टू सॉल्ट्स डिझॉल्व्ड इन अ सी वॉटर. की गोड्या पाण्याच्या तलावात पोहण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे जाते, कारण समुद्राची घनता साध्या पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. त्यात क्षार विरघळलेले असतात. बायोन फोर्सचं आणखी एक उदाहरण आपल्याला पाहता येईल की घरामध्ये जर आपण जे पाणी पिण्यासाठी वापरतो त्यामध्ये जर आपण लिंबू टाकलं तर ते लिंबू पाण्यामध्ये बुडते. आणि त्याच पाण्यामध्ये जर आपण 2 चमचे मीठ टाकून ते पाणी आपण ढवळलं, त्याचं मिश्रण जर तयार केलं आणि त्या पाण्यामध्ये जर आपण लिंबू टाकलं तर ते पाण्यावरती तरंगतं, कारण क्षाराचं प्रमाण जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी प्लावक बल जास्त कार्य करतं. बायोन फोर्स डिपेंड्स on 2 factors, that is, first is volume of the object, वस्तूचे आकारमान. The buoyant force is more if the volume of the dipping object is more. आकारमान जास्त असल्यास प्लावक बल जास्त असते. सेकंड, डेन्सिटी ऑफ द लिक्विड. More the density of liquid, more is the force of buoyancy. घनता जितकी जास्त तितके प्लावक बल जास्त असते. चालूच ठेवायचं तो ते येत येतो. बायोन फोर्सचं उदाहरण आपल्याला या आकृतीमध्ये पाहायला मिळेल. एक आपण मोकळ्या चंचू पात्र्यामध्ये हवेमध्ये रबरला दगड बांधला आहे आणि तो दगडाची लांबी जर आपण पाहिली तर ती खूप आहे. तोच दगड जर आपण पाण्यामध्ये असलेल्या पात्रामध्ये जर त्या ठिकाणी बुडवला तर त्याची लांबी या ठिकाणी काय होते, कमी होते. म्हणजे थोडक्यामध्ये पाण्यात दगड बुडविताना ताणलेल्या रबराची लांबी कमी होते, कारण पाण्यातून वरील दिशेने प्लावक बल प्रयुक्त होते. ट्राय दिस, हे आपण करून पाहू शकता. आर्किमिडीज प्रिन्सिपल. आर्किमिडीजचे तत्व. The principle states that when an object is partially or fully immersed in a fluid, a force of buoyancy acts on it in the upward direction. This force is equal to the weight of the fluid displaced by the object. एखादी वस्तू द्राव्यात अंशतः अथवा पूर्णतः बुडविल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते. हे बल त्या वस्तूने बाजूस सारलेल्या द्राव्याच्या वजना इतके असते. The use of Archimedes principle is very wide. This principle has been used in the construction of ships and submarines. The instruments such as lactometer, hygrometer are based on this principle. आर्किमिडीजच्या तत्वाची उपयुक्तता खूप मोठी आहे. जहाजे, पाणबुड्या यांच्या रचनेत हे तत्व वापरलेले असते. दुग्ध तापमापी व आर्द्रतामापी ही उपकरणे या तत्वावर आधारित आहेत.
डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड रिलेटिव्ह डेन्सिटी. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स दॅट मीन्स पदार्थाची घनता अँड रिलेटिव्ह डेन्सिटी सापेक्ष घनता. द फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. द SI युनिट ऑफ डेन्सिटी इज किलोग्रॅम पर मीटर क्यूब. घनतेचे एकक SI पद्धतीमध्ये किलोग्रॅम पर मीटर क्यूब हे आहे. द प्रॉपर्टी डेन्सिटी इज व्हेरी युजफुल इन डिसाइडिंग द प्युरिटी ऑफ द सबस्टन्स. एखाद्या पदार्थाची शुद्धता ठरवताना घनता हा गुणधर्म फार उपयुक्त ठरतो. द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स इज एक्सप्रेस्ड विथ रिस्पेक्ट टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. पदार्थाची सापेक्ष घनता पाण्याच्या घनतेच्या तुलनेत व्यक्त केली जाते. Then last one is relative density, सापेक्ष घनता. Relative density is equal to density of substance upon density of water. सापेक्ष घनता बरोबर पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता. हे समान राशीचे गुणोत्तर प्रमाण असल्याने त्यास एकक नाही. This being a ratio of two equal physical quantities, it has no unit. Relative density of a substance is also called as specific gravity. सापेक्ष घनतेलाच पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व असे म्हणतात.